राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. आज आपण बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज निघालोय माऊलींच्या पालखीबरोबर. जाताना आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची तयारी पाहिली. उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी येणार आहे माऊलींची. तर कशी माऊलींच्या पालखीची जे तयारी केली आहे सोलापूर जिल्ह्यानं ते आपण या ठिकाणी पाहूया. मस्तपैकी या ठिकाणी सभामंडप उभारलेला आहे आणि प्रशासनही सज्ज आहे. नंतर आपण गेलो सोहम महाराज काकडे यांच्या दिंडीमध्ये. महाराजांची या ठिकाणी फुगडी चाललेली होती. खूप छान दिदीबरोबर फुगडी केली त्यांनी. आपणही फुगडीचा आनंद घेऊया. सोहम काकडे महाराजांचे आई आणि वडील आहेत. त्यांनी फुगडीचा आनंद घेतला वारीच्या वाटेवरती. नंतर आपण गेलो वाजेगावला. या ठिकाणी कर्नल्स अकॅडमीचे विद्यार्थी पालखीची वाट बघत उभे होते पालखीच्या बंदोबस्तासाठी. वाजेगावचा हा पालखीचा विसावा असतो माऊलींचा दुपारचा. या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे. सुंदर सजावट केलेली आहे फुलांनी. आणि या पालखीचा या ठिकाणी ओटा आहे. या ठिकाणी पालखी ठेवली जाते. नंतर आपण बाहेरचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. सगळे कर्नल अकॅडमीचे जवान आहेत. सगळी लोक पालखीची वाट बघत बसलेले आहेत. या ठिकाणी दिंड्या यायला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. आपणही पालखीचं आज दर्शन घेणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही दर्शन देणार आहे. पालखी रथाचं दर्शन झाले आपल्याला. आपण जवळून हा व्ह्यू घेऊया. ब्रिजवरती जाऊन थांबू आपण. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला भेटले हे तुळशीदास महाराज. यांच्या गळ्यामध्ये 150 तुळशीचे माळा आहेत. रामकृष्ण हरी महाराज. त्यानंतर आपण माऊली गारमेंट या दुकानामध्ये एक कुर्ता खरेदी करणार आहे. लखन शेठसाठी कुर्ता घेतला आणि आजचा ब्लॉग संपवला आम्ही. तर माऊली, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यावर आमच्या साईश्वर स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.